मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक आणि रस्ता रोको केला गेल्यानं एसटी महामंडळाला जबर फटका बसलाय। याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाहून निघालेली अमरावती पंढरपूर ही बस वाशिमहून परत आली। रविवारी आंदोलन उग्र झालं तर बसच्या फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे। शनिवारपासून सकल मराठा संघाच्या वतीनं रास्ता रोको ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलंय। गेल्या आठवडाभरात एसटीच्या 2,000 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे महामंडळाला सुमारे 75 लाख रुपयांचं नुकसान झालं, तर अमरावतीच्या 40 बस फेऱ्या रद्द झाल्यानं जवळपास 2,30,000चं नुकसान झालं आहे। शनिवारी सकाळी मराठवाड्यामध्ये जालना आणि पंढरपूर ही बस सकाळी रवाना झाली, मात्र पंढरपूर जाणारी बस सकाळी मराठा समाजानं पुकारलेल्या आंदोलनामुळे वाशिम स्थानकावरून पुन्हा परतली। मराठा आरक्षणाचा विषय आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचं उपोषण सर्वत्र लक्षवेधी ठरलंय। यावेळी अंतरवाली सराटीत पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, तर मराठा समाज आक्रमक पावित्र्याच्या भूमिकेत असल्या कारणानं बसेस परत बोलावण्यात येत आहेत।